नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आणि एक खूप मोठी खुशखबरसुद्धा असू शकते. तर बघा, संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग बांधव असतील आणि वृद्धापकाळ योजनेचे असतील, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेचे असतील किंवा मग श्रावणबाळ योजनेचे असतील, तर या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे. कारण की डिसेंबरचा जो हप्ता आहे हा आपल्याला अजूनही मिळालेला नाही आहे, शासन निर्णय आलेला नाही आहे. तर मग आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही एकत्र मिळणार आहेत काय? कारण की नोव्हेंबरचे सुद्धा खूप जे लाभार्थी आहेत त्यांचे पैसे बाकी आहेत. कारण की असं समजून घ्या तुम्ही की 65 ते 70% लोकांचे जे काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तो त्यांना मिळालेला नाही आहे. त्याचबरोबर ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो सुद्धा काही जणांना 1500-1500च मिळालेले आहेत, 1000 रुपये तरीही त्यांचे बाकी आहेत. म्हणजे आता असं समजा तुम्ही की 2,500 नोव्हेंबरचे आणि 1,000 ऑक्टोबरचे असे 3,500 रुपये सरकारकडे बाकी आहेत. आता मग हा थकीत अनुदानाचा हिस्सा आपल्याला या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मिळणार आहे का, असा प्रश्नसुद्धा सर्व लाभार्थ्यांच्या मनामध्ये आलेला आहे. तर मग आता हा जो हप्ता आहे हा हप्ता आपल्याला किती मिळणार आहे? कारण की अजूनही 20 तारीख येत आलेली आहे. कारण की नोव्हेंबरचा हा जो शासन निर्णय निघालेला होता त्यानंतर जे पैसे टाकण्यात आलेला निधी आपल्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला होता तो निधी येण्यास खूप उशीर झाला होता. सुमारे 20-22 दिवसांनं तो निधी आपल्या खात्यामध्ये आला, तोही अर्धवटच आलेला आहे. तर मग आता या निधीबरोबर आपल्याला आणखीनही जो मागचा उरलेला निधी आहे, थकीत निधी आहे, तो मिळणार आहे का, असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. सर्वांचं उत्तर आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेमधील खूप साऱ्या लाभार्थ्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत. त्याचबरोबर वाढीव अनुदान जे दिव्यांग बांधवांसाठी सरकारनं सुरू केलेलं होतं, तर त्या दिव्यांग बांधवांसाठी खूपच मोठी एक नाराजगी सरकार करत आहे. कारण की कसं, त्यांचे जे अनुदान आहे हे त्यांना व्यवस्थितरित्या मिळत नाही आहे. वाढीव अनुदान तर केलं आहे, अनुदान तर वाढवलेलं आहे, परंतु वाढीव अनुदान त्यांना मिळत नाही आहे. काहीच जणांना मिळत आहे आणि काहींना मिळत नाही आहे. आता यामध्ये 2 गोष्टी असू शकतात. एकतर सरकारचं काहीतरी चुकत आहे किंवा मग जे लाभार्थी आहेत त्यांचंसुद्धा काहीतरी आपल्या अर्जामध्ये म्हणा किंवा आपलं जे काही फॉर्म्स अपडेट करणं, तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपलं UDID कार्ड किंवा आधार कार्ड अपडेट करणं, UDID कार्ड आधार कार्ड संलग्न करणं, लिंक करणं, अशा प्रकारची कामं त्यांची बाकी आहेत. कारण की सरकारने सांगितलेलं आहे की जे काही संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना आपले UDID कार्ड किंवा आधार कार्ड हे दोन्ही लिंक करून ते नंतर आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला अपडेट करावं लागत आहे. आणि याबद्दलचं खूप दिवसांपासून सरकारचे जे काही पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, ते सांगत आहेत आणि तशा सूचनासुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे सर्वांना अशा प्रकारची माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगतसुद्धा आलेलो आहेत. आणि अजूनही तुम्हाला सांगत आहो की 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला पुढील हप्ते येण्यास बाधा होणार आहे. कारण की जर तुम्ही आपलं UDID कार्ड आणि आधार कार्ड एकत्र संलग्न केलं नाही आणि ते जर अपडेट केलं नाही आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन, आपल्या जे संजय गांधी निराधार योजनेचे जे काही विभाग असेल तिथं जाऊन आपल्या पोर्टलवर ते जर का आपण अपडेट नाही केलं, तर मग आपल्याला जो पुढील हप्ते आहेत हे हप्त्याला आता व्यवस्थितरित्या मिळणार नाहीत किंवा मिळणारच नाहीत. तर अशा प्रकारची ही खूप मोठी अपडेट. आता यामधूनच एक अपडेट आलेली आहे की बघा, वित्त विभागाकडे फाईल गेलेली आहे. तुम्ही समजू शकता, डिसेंबर हप्त्याची खूप मोठी अपडेट सध्याची की जे निराधार बांधवांनी UDID कार्ड आधार कार्ड एकत्र संलग्न केला, लिंक केला आणि ते आपल्या पोर्टलवर अपडेट केलेलं आहे, अशा लोकांची किंवा मग ज्यांनी ऑफलाईन कागदपत्र दिलेले असतील तर अशा लोकांची जे काही याद्या बनवण्याचं काम चालू होतं आणि ते जे याद्या आहेत ते आता ज्यांनी 15 तारखेपर्यंत आपलं सर्व काही अपडेट केलेलं आहे किंवा मग कागदपत्र दिलेले आहेत त्यांच्या याद्या आता वित्त विभागाकडे गेलेल्या आहेत. आणि ते जे फाईल आहे ते वित्त विभागाकडे जाऊन आता त्यानुसार आता आपल्याला जे काही निधी आहे, जो काही आपला हप्ता आहे तो मिळणार आहे. कारण की त्यांचं जे याद्या आहेत ते आता सरकारकडे गेलेले आहेत, मंत्रालयात गेलेले आहेत आणि त्यांना आता ज्यांच्या याद्या गेलेल्या आहेत त्यांना आता रेग्युलर हप्ते चालू होणार आहेत. तर बघा, तुम्हाला सर्वांना सांगितलेलं होतं. मग आता असं समजायचं का की ज्यांच्या याद्या गेल्या आहेत त्यांना आता हा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि ज्यांचे अजून अपडेट झाले नसेल तर आधार ते ऑथेंटिकेशन ज्याला म्हणतो आपण ते झालं नसेल तर मग काय त्यांना आता या डिसेंबरचा हप्ताही मिळणार नाही का?
तर असं नाही आहे. डिसेंबरचा हप्ता आपल्याला मिळणार आहे, कारण की 1500 तर आपल्याला मिळतात हे आपल्याला माहीत आहे. फक्त जे वाढीव अनुदान आहे, जे काही आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी हे जे काम करायचं सांगितलं होतं सरकारनं, तर त्यांच्यासाठीचं हे काम आहे. आणि ज्यांनी हे काम केलेलं आहे आधीच, त्यांना हे काम डबल करायचं नाही आहे. आधार ऑथेंटिकेशन ज्याला आपण म्हणतो, हे डबल करायचं नाही आहे. म्हणजेच की UDID कार्डला आपलं जे आधार कार्ड आहे लिंक करणं, आणि मग आपल्या जे काही विभागाची वेबसाईट आहे किंवा मग पोर्टल आहे तिथं आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन हे अपडेट करणं गरजेचं असतं. तर ते काम ज्यांनी आधीच केलेलं आहे त्यांना हे करायचं नाही आहे, आणि ज्यांनी केलेलं नाही आहे किंवा केलेलं नव्हतं त्यांना हे काम करायचं आहे, आणि अर्जंट करायचं आहे. 31 डिसेंबरपर्यंत तारीख आहे. तर आता यानंतर हे काम ज्यांनी आता केलेलं आहे 15 तारखेपर्यंत, त्यांचे नावं, त्यांची यादी, हे त्यांची जी फाईल आहे हे वित्त विभागाकडे गेलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे. आणि त्यानुसारच आता हे जे काही डिसेंबरचे हप्ते आहेत किंवा मागील जे थकीत हप्ते आहेत हे सुद्धा त्यांना मिळू शकतात अशी माहिती समोर येत आहे. आता पुढे हे बघण्यासारखं राहणार आहे, कारण की अजून डिसेंबरचा हप्त्याचा शासन निर्णय झालेला नाही आहे. तर आता हे शासन निर्णय आल्यावर सर्व काही कळणार आहे की किती जे अनुदान आहे मिळत आहे. म्हणजेच की रेग्युलर जे अनुदान मिळतं त्याच्यापेक्षा जास्त जर अनुदान या ठिकाणी डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मिळत असेल, तर मग असं समजून घ्या की मागील थकीत हप्तेसुद्धा आपल्याला मिळत आहेत. त्यावरून आपल्याला समजेल. तर बघा, ही खूप मोठी एक अपडेट होती. आणि आता एक अपडेट आणखीन बघूया की बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आपल्याला एकत्र मिळणार आहे का. कारण की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा 60 ते 70% लोकांचा बाकी आहे. लाभार्थ्यांना अजूनही त्यांना पैसे मिळाले नाही आहे नोव्हेंबरचा हप्ता. तर त्याचबरोबर डिसेंबरचा हप्तासुद्धा अजून आलेला नाही आहे, त्याचा शासन निर्णयसुद्धा अजून आलेला नाही आहे. तर मग आता हे दोन्ही हप्ते आपल्याला एकत्र मिळणार आहेत का बा डिसेंबरच्या हप्त्यासोबत. म्हणजेच की डिसेंबरचा जो आपल्याला पेन्शन मिळणार आहे त्या पेन्शनसोबतच नोव्हेंबरचं पेन्शनसुद्धा मिळणार आहे का, हा प्रश्न सर्व लाभार्थ्यांच्या मनामध्ये आलेला आहे. तर आता बघा, यामध्ये हे अजूनही काही निश्चित नाही आहे, किंवा सरकारकडून काही अशा सूचना आलेल्या नाही आहेत, किंवा परिपत्रक काढण्यात आलेलं नाही आहे, किंवा मग शासन GR सुद्धा काढण्यात आलेला नाही आहे अजूनही. आता जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत निश्चित काहीच सांगता येत नाही की आपल्याला दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार आहेत की नाही मिळणार. आता हे पाहण्यासारखं राहणार आहे, कारण की जोपर्यंत शासन निर्णय येत नाही आहे डिसेंबरच्या हप्त्याचा, जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत काहीही सांगता येत नाही आहे. शासन निर्णय जर आला आणि त्यामध्ये जर असं नमूद केलं गेलं की नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे पेन्शन आहे ह्या दोन्ही आम्ही एकत्र देत आहोत, तर मग मात्र तिथं आपल्याला समजून जाईल की नोव्हेंबरचे पैसेसुद्धा येत आहेत. कारण की तुम्हाला माहीत असेल, संजय गांधी निराधार योजनेमध्ये 8-8, 9-9 महिन्यांपासून जे काही लाभार्थी आहेत त्यांचे थकीत पैसे अजूनही सरकार देत नाही आहे. मग आता हे जो हप्ता आहे, होऊ शकते की हा हप्ता आपल्याला मिळणार, कारण की नोव्हेंबरचा पूर्णच हप्ता बाकी होता. काहीतरी तांत्रिक कारणांमुळे हा हप्ता आपल्याला मिळाला नाही आहे, सरकारनं टाकल्यावरही आपल्याला मिळालेलं नाही आहे. तर होऊ शकते की नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही एकत्रच आपल्याला मिळू शकतील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.